तर देवरी तालुक्यामध्ये आमदार संजय पुराम मित्र परिवाराद्वारे आदिवासी सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्यामध्ये 91 जोडप्यांनी भाग घेतला। या सोहळ्यानिमित्त आयोजिका सविता संजय पुराम यांनी शासनाने सामूहिक विवाह सोहळ्याचे अनुदान 25,000 वरून 50,000 करण्यात यावे अशी मागणी केली। त्याचबरोबर मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांसोबत चांगले संबंध असल्यामुळे अनेक जोडपी हे वधू किंवा वर हे मध्य प्रदेश किंवा छत्तीसगड मधील असतात, त्यांनाही अनुदान देण्यात यावे अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। पण जर सामूहिक विवाह सोहळा केला आणि तुम्हाला मी 5,000 काय तुम्हाला 25,000 मिळवून देणार, तुम्ही याल का? तर यावरून कल्पना सुचली की आपल्याकडे जसं मी एक आमदार पत्नी माझी सभापती असल्यानंतर 5,000 देऊ की नको असा माझा विषय होता। तर शासनाचे जर 25,000 त्यांना मिळाले तर हा खूप मोठा आधार होतो कुटुंबाला, आणि म्हणून हा विवाह सोहळा माँ दुखेश्वरी मंदिर ट्रस्टच्या वतीने आम्ही दरवर्षी आयोजन करणार आणि मागच्या वर्षी आणि यावर्षी मिळून आमचे अनेक जोडप्यांना आधार झालेला। मी ज्या जिल्ह्यामध्ये राहतो आहे गोंदिया जिल्हा, मुळातच तो आदिवासी बहुल जिल्हा आहे। माझा आदिवासी मतदारसंघ आहे, मोठ्या प्रमाणात माझा आदिवासी समाज राहतो। गोरगरीब आहे, आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे, आणि त्यांना बळ मिळावं, त्यांना शक्ती मिळावं म्हणून माझी पत्नी सौ सविता पुराम आणि मी दोघांनी मिळून अशा प्रकारचा नियोजन केला आणि आम्ही नियोजनामध्ये सफल झालो। पहिल्याच वर्षात 121 मुला मुलींचे लग्न आम्ही करू शकलो आणि दुसरा वर्ष आहे हा, आणि ह्या दुसऱ्या वर्षी 91 आदिवासी मुला मुलींचा देखील आपण ह्या ठिकाणी विवाह संपन्न केलेला आहे। देवरी तालुक्यातील पुराळा या आदिवासी गावामध्ये ह्या भागाचे लोकप्रिय आमदार संजयजी पुराम आणि विशेष करून त्याच्यामध्ये त्यांना पुढाकार घेऊन सहकार्य करणाऱ्या सौभाग्यवती सौ सविताताई संजयजी पुराम यांनी या ठिकाणी आदिवासी सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं। आपण बघितलं की जवळजवळ 90 वधूवर याच्यामध्ये सहभागी झाले आणि प्रचंड मोठा असा आदिवासी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा या ठिकाणी घेतला। आज सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज आहे।